तुम्हाला झटपट आणि सोप्या पद्धतीने तांदळाच्या पिठाच्या भाकरी बनवून दाखवणार आहे। तर चला आता पातेला मी गॅसवर ठेवलेला आहे। आता आपल्याला पातेल्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तर हा 1.5 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला पातेल्यामध्ये। आणि चला तर पाणी घालून झालेलं आहे आणि आता चवीप्रमाणे मी मीठ घालून घेते। आता पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे आपल्याला। चला तर पाण्याला उकळी आलेली आहे। आता मी पाण्यामध्ये हा तांदळाचं पीठ घालून घेते। हा 2 वाट्या पीठ घेतलेला आहे मी। ज्या वाटीने पाणी घेतलेलं आहे ना त्याच वाटीने 2 वाट्या पीठ घेतलेला आहे तांदळाचा। आता आपल्याला हा पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे पीठ आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। मी आज भाकरी आहेत ना तुम्हाला पाण्यावर थापून नाही दाखवणार आहे। आज भाकरी मी लाटून दाखवणार आहे। तर चला आपलं छान असं पीठ मिक्स झालेलं आहे। चला तर गॅस मी बंद करते आणि हा पीठ आहे ना तो ताटामध्ये आपल्याला ओतून घ्यायचा आहे। चला तर पीठ ओतून घेतलेलं आहे मी ताटामध्ये। आता आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे। पाणी एकदाच नाही घ्यायचं, थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पीठ मळायचं आहे। चला तर आपला पीठ मळून झालेला आहे चांगला स्मूथ मध्ये। आता आपल्याला जेवढ्या मोठ्या भाकरी बनवायच्या आहेत ना तेवढे मोठे गोले बनवून घ्यायचे आहेत। जेवढी मोठी तुम्हाला भाकरी बनवायची आहे ना तेवढे मोठे तुम्ही गोले बनवू शकता। चला तर भाकरी बनवण्यासाठी मी उंडे बनवून घेतलेले आहेत आणि मी थोडं सुकं पीठ घेते ताटामध्ये आणि आता मी तव्याला 2-3 थेंब तेलाचे लावून घेते। कारण भाकरी आहे ना तव्याला चिपकायला नको म्हणून 2-3 थेंब तेल लावून घ्यायचं आहे। चला तर तेल लावून झालेलं आहे आणि तवा मी गॅसवर ठेवून दिलेला आहे गरम होण्यासाठी आणि आता आपण भाकरी बनवायला घेऊया। चला तर आता आपण भाकरी बनवायला घेऊया। सुकं पीठ आहे ना ते लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि चपात्या जसे लाटतो ना तसे लाटून घ्यायचे। जर तुम्हाला पाण्यावर भाकरी थापता नसतील येत ना तर तुम्ही अशा प्रकारे नरम लुसलुशीत भाकरी बनवू शकता एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने। बघू शकता आणि भाकरी बनवायला टाइम पण लागत नाही, पटापट भाकरी बनवून होतात। बघू शकता कुठून पण तडा गेलेली नाही भाकरीला। चला तर आपली भाकरी लाटून झालेली आहे आणि तवा पण गरम झालेला आहे। आता मी तव्यामध्ये भाकरी टाकून घेते भाजण्यासाठी। चला तर आता भाकरी तव्यामध्ये टाकून देते मी आणि आपल्याला पाणी आहे ना थोडं लावून घ्यायचं आहे असं। थोडं पाणी सर्व वरून लावून घ्यायचं आहे त्याने भाकरी आहे ना आपली छान नरम आणि लुसलुशीत राहते। पटापट असं लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला 2-3 मिनिटं आता एका साईडने भाजून घ्यायची आहे भाकरी। नंतर मग आपण पलटून घेऊया। तर चला इकडची तव्यातली भाकरी आहे ना ती पलटून घेऊया। आता मी भाकरी पलटून घेतलेली आहे। आता फास्ट गॅसवर आपल्याला 2-3 मिनिटं या साईडने शिजवून घ्यायची आहे। चला तर आता आपण भाकरी आहे ना पलटून घेऊया। तर तुम्ही बघू शकता एकदम छान अशी टम्म भाकरी फुगलेली आहे। आता आपण काढून घेऊया। तर चला आता अशाच प्रकारे आता आपल्याला सर्व भाकरी आहेत ना
त्या लाटून घ्यायच्या आहेत. आणि पाणी आहे ना तो सर्व, चला तर तुम्ही बघू शकता एकदम नरम आणि लुसलुशीत अशा मी तुम्हाला भाकरी बनवून दाखवलेल्या आहेत लाटून तांदळाच्या पिठाच्या. तर तुम्ही बघू शकता एकदा टम्म अशा भाकरी फुगलेल्या आहेत आपल्या आणि छान अशा नरम आणि लुसलुशीत अशा आपल्या भाकरी बनवून तयार झालेल्या आहेत.